जिल्हा परिषद ठाणे, पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला पायलट स्वच्छता अभियान हे आपण ठाणे जिल्ह्यातल्या 431 ग्रामपंचायतीमध्ये आज नवीन वर्षाचा संकल्प म्हणून त्याचा शुभारंभ करत आहोत आणि हे सतत स्वच्छता अभियान राबवण्याच्या सूचनाही सगळ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना, नागरिकांना आवाहन करून केलेल्या आहे आणि मला विश्वास आहे 2014 साली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जे स्वच्छतेचं अभियान राबवण्याचा संकल्प केला, अनेक लोकांना नॉमिनेट केलं, तेव्हापासून हे अभियान जे सुरू आहे त्या अभियानाच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी आणि अजितदादा पवार यांनीही ह्या संकल्पाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्रामध्ये शहरी भागामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह अशा प्रकारची संकल्पना राबवली आणि प्रत्येक रविवारी मुख्यमंत्री स्वतः ह्या अभियानामध्ये उतरून रस्ते पाण्याने स्वच्छ करण्याच्यासाठी स्वतः उतरत आहेत. त्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये 431 ग्रामपंचायतीमध्ये आवाहन केलेलं आहे. मला विश्वास आहे विकसित भारताकडे 2047 साली आपण विकसित भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे. गाव स्वच्छ झाल्याशिवाय किंवा गावाचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताकडे वाटचाल परिपूर्ण होणार नाही. म्हणून आमच्या मंत्रालयाने सतत विकास लक्ष्य जे ठरवलेले आहे त्याचा एक गोल आहे तो स्वच्छ आणि हरित गाव. ह्या स्वच्छ आणि हरित गावाचं गोल अचीव करण्यासाठी आज 431 ग्रामपंचायतीमधून आपण सुरुवात केलेली आहे. पण देशामध्ये 2,60,000 ग्रामपंचायती आहेत, 6,40,000 गावं आहेत. ही सगळी गावं आणि ग्रामपंचायती स्वच्छ करण्याच्यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही आवाहन करणार आहोत आणि संपूर्ण ग्रामीण भाग देशातला हा स्वच्छ झाला, गाव विकसित झालं की देश विकसित होण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रधानमंत्र्यांची जी संकल्पना आहे 2047 साली विकसित भारताची, त्या संकल्पनेला कुठेतरी आम्हीही योगदान दिलं अशा प्रकारची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये दृढ व्हावी याच्यासाठी पंचायती राज मंत्रालय, जिल्हा परिषद, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही अभियान सुरू केलेलं आहे. माझं आवाहन आपल्या माध्यमातून आहे की यामध्ये सगळ्या नागरिकांनी सहभागी होऊन येणाऱ्या 1 वर्षासाठी केलेला हा संकल्प संपूर्ण ग्रामीण जिल्हा हा स्वच्छ करून या संकल्पाला पूर्णविराम आपल्याला द्यायचा आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये ठाणे जिल्हा हा विकसित जिल्हा म्हणून नावारूपाला येईल अशा प्रकारचा मला निश्चितपणाने विश्वास आहे.